नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी नेमकं अनुदान किती दिलं जातं. मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि कारण देखील असंच आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी 50% पर्यंत अनुदान हे दिलं जातं. मग राज्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत का, किंवा तेच अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे का? एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत 6 वेगवेगळ्या घटक राबवले जात आहे. त्यांच्यातील बरेच सारे घटक राज्यांमध्ये राबवण्यात मंजुरी दिलेली आहे आणि काही घटक यांच्यातून राज्यातून राबवले जात नाही. ज्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही केंद्र शासनाची योजना आहे, ज्यांच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, हार्वेस्टर असतील, या बाबी देण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषीकरण योजना राबवली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीकरण केंद्र शासन आणि राज्य पुरस्कृत कृषीकरण या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभ दिला जातो. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ जरी केली असली तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसाठी लक्षांक उपलब्ध करून दिले जात नाही. यापूर्वी सुद्धा आपण GRच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती आणि याचेच लक्षांक पूर्ण करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही राबवल्यात जाते, ज्यांच्यासाठी 45 कोटी रुपयाचा निधी हा तरतुदीत करण्यात आलेला आहे, जो वितरित करायला मंजुरी दिलेली आहे. त्यांच्या GR हा बदल आणि माहिती घेतलेली, परंतु या GR मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेले आहे की यांच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबींचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना जे काही अनुसूचित जाती जमाती असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील, यांच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी जे कमी असेल, अर्थात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी योजनेसाठी अंतर्गत दिलं जाणार आहे. इतर जे बहुभूधारक शेतकरी असतील त्यांना 1 लाख रुपयाचं अनुदान, अर्थात ते 50% हे फक्त नावासाठी. त्यांच्या कमीत कमी रक्कम ही 1 लाख. अनुसूचित जाती आणि जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1.25 लाख. यांच्यामुळे 1.25 लाख रुपयापर्यंत अनुदान हे यांच्या अंतर्गत. आता ट्रॅक्टरसाठी वाढवलेलं अनुदान जे आहे ते केंद्र शासनाने 2022 मध्ये वाढवलं. राज्यात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीचा GR आला होता, परंतु अनुषंगाने महाडीबीटी वरती बदल करायला सुरुवात केली आहे. परंतु काही राबवली जाणारी योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर दिले जातात. कृषी अंतरकरण योजना म्हणजेच की राज्यांमध्ये राबवली जाते असताना त्यांच्या लक्षात दिले जातात की आता लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टरसाठी पात्र होतात सुद्धा मेसेजद्वारे कळवण्यात आलेले होते. जी काही ट्रॅक्टर हार्वेस्टर बाब लागलेली आहे ही केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये नाही, त्यांच्यामुळे आपल्या अर्ज हा पुरस्कृत योजनेसाठी वळण्यात आलेला आहे. आर्थी तुम्हाला दिलं जाणार अनुदान हे राज्य योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे, हे असा त्यांच्यामध्ये फरक आहे. जर तुम्ही ट्रॅक्टरच्या किंवा हार्वेस्टरच्या अनुदानासाठी अर्ज करत असाल तर हार्वेस्टरचे वेगवेगळे अनुदानात हार्वेस्टर बद्दल आणि डिटेल माहिती घेतलेली आहे. हार्वेस्टरसाठी लक्षांक मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धही नाही, परंतु ट्रॅक्टर साठी अर्ज करत असाल तर आपल्या कृषी सहाय्यकांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क करा. या योजनेच्या अंतर्गत दिला जाणाऱ्या अनुदानाची विचारणा करत त्याच्यावरच अर्ज करण्यात, अन्यथा अर्ज वेगवेगळ्या पेक्षाही करणार आहात. अनुदान मिळणार की नाही, म्हणजेच की कमी मिळेल, त्यांच्यामुळे पुन्हा एक गोंधळ निर्माण होणार शक्य आहे. अशा प्रकारे एक महत्त्वाचा असा GR हा कृषी यांत्रिकीकरण योजनेचा GR हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देणार आहे. धन्यवाद.